सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा आणि सगळ्या नोटिफिकेशन्स वेळेत मिळवा. ऑफिसवाला लव विट्टशन भाग 228. मग आता आर्यन आणि स्वीटीची चोरी तर चांगलीच पकडली गेली होती. गुपचूप गुपचूप पावसात भिजून रोमॅन्स करत होते आणि त्यांना वाटलं कोणाला काहीच कळणार नाही. पण नेमकी प्रिन्सेस झोपेतून उठली होती आणि मॉम डॅड रूममध्ये नाहीत हे तिनं बघितलं. सरळ दरवाजा उघडून खाली आली आणि दादाजी दादी दरवाजा उघडा असं म्हणून तिनं दरवाजा उघडायला लावला होता. आणि ती एकटी कशी खाली आली, तेही इतक्या रात्री. एकतर घरामध्ये पूर्ण लाईट नव्हत्या, अंधुकसा प्रकाश होता आणि तन्वी अर्जुन तिला बघून चकित झाले. मग तन्वीनं तिला पटकन उचलून घेतली आणि मॉम डॅड कुठे गेलेत, ते झोपलेत का असं विचारलं. आणि छोटीशी 2.5 वर्षाची प्रिन्सेस म्हणाली, दादी मॉम डॅड रूममध्ये नाहीत, ते कुठे गेले काय माहीत. आणि अर्जुनच्या मात्र लक्षात आलं की ते कुठे असावेत. आणि तन्वी अर्जुनला म्हणाली, अर्जुन आता तू आर्यनची बाजू घेऊ नकोस, खोटं खोटं का होईना पण तू चिड त्याच्यावर. आणि अर्जुन सर म्हणाले, ठीक आहे ओके. आणि मग त्यांनी प्रिन्सेसला जवळ घेतलं. दोघांनीही त्या दोघांना झोपवलं आणि बघूच आता त्या दोघांना कधी आठवण येते त्यांच्या प्रिन्सेसची आणि ते कधी खाली येतील याची वाट बघत बसले होते. आणि आता नेमका आर्यन आणि स्वीटी रूममध्ये आले आणि त्यांना प्रिन्सेस सापडली नाही. भामट्यासारखे खाली आले होते तन्वी अर्जुनच्या रूमसमोर आणि तन्वी अर्जुन त्या दोघांकडे रागात बघत होते. तसा आर्यन स्वीटीच्या पाठीमागे लपला पदराच्या खाली तिच्या आणि म्हणाला, आता माझं काही खरं नाही. मॉम चिडलेली तर आहेच, पण नेहमी सपोर्ट करणारे डॅडसुद्धा रागात आहेत. डॅड मला वाचवणार नाहीत कारण आता तर ते सुद्धा रागात आहेत. याचा अर्थ आज मला कोणीच सपोर्ट करणार नाही. म्हणून त्यानं आपलं बायकोच्या पदराचा सहारा घेतला. आणि तन्वी म्हणाली, आता का लपतोस तिच्या पाठीमागे? आणि काय झालं, तुम्ही इथे कशाला आलात? जायचं ना अजून, पावसात भिजायचं, अजून रोमॅन्स करायचा. आणि मी काय म्हणते अर्जुन, या दोघांसाठी स्वित्झर्लंडची तिकीट काढून दे की रे, यांचं अजून मनच भरलं नाही. आणि अर्जुन सरसुद्धा रागात म्हणजेच रागाचा आव आणत म्हणाले, हो हो तनू, मी उद्याच अतुलला स्वित्झर्लंडची 2 तिकीट बुक करायला सांगतो. या दोघांना तिकडे पाठवू आणि परत येण्याचं तिकीटच काढत नाही, बसू दे तिकडंच, आपण आहोतच की प्रिन्स आणि प्रिन्सेसला. तशी स्वीटी फार फार खजील झाली आणि म्हणाली, मामा सॉरी, पण माझी काही चूक नाही. गॉड स्वेअर, हा आर्यन आहे ना, आर्यन ऑफिसमधून आल्या आल्या बदमाशी करायला लागला आणि मला म्हणाला चल पावसात. आणि बदमाश आर्यन लगेच म्हणाला, खोटं बोलू नको स्वीटी, डॅड ही खोटं बोलते. अहो मी आलो भिजून आणि मला म्हणते कशी, आर्यन माझ्याजवळ ये ना, मी तुझं डोकं पुसते. आणि हिनेच मला जवळ बोलवलं. मग डॅड आता तुम्हीच सांगा कसं होणार माझं? स्वीटी माझे खूप हाल करते डॅड, काही विचारू नका, माझी हालत खूप खराब आहे असं म्हणून आर्यनने फार फार बारीक चेहरा केला. तसं स्वीटीनं त्याच्याकडे बघितलं आणि तोंडाचा आव असला आणि म्हणाली, आर्यन तू खूप खोटं बोलतोस बरं का, सगळं तूच करत असतो आणि मला नेहमी एक्सपोज करतो सगळ्यांपुढे. पण आतू मामा, यावेळी मी काय नाही केलं, याचीच आयडिया होती, टेरेसवर जायची, पावसात भिजायची, कोणाला काहीच कळणार नाही असं म्हणाला. तन्वी अर्जुन मात्र ती दोघांचीही आपल्या आपल्या बाजूने होणारी वकिली ऐकत होते. आणि आर्यन म्हणाला, स्वीटी हे बघ, रडका चेहरा करायचा नाही बरं का, खरं तर तुझे हट्ट खूप भयंकर असतात. हो ना डॅड, बायको खूप हट्ट करते की नाही आणि मधल्यामध्ये आपले हाल होतात. तसंच डॅड माझे खूप हाल चाललेत हो. मी तिला म्हणालो, अगं मी कंटाळून आलो आहे, मला आराम करू दे, मला तर डिनरसुद्धा नको, पण मी झोपणार. तर मला म्हणाली, एक वेळ डिनर करू नकोस, पण पावसात चल. तुम्ही दोघे झोपलात, मुलंही झोपलीत, मग आता कोणाला दिसणार नाही आपण, असं म्हणून आर्यने प्रचंड मोठी थाप मारली स्वीटीच्या नावावर. आणि अर्जुनने त्याच्याकडे डोक्यापासून पायापर्यंत बघितलं, 2-3 वेळा खालीवर खालीवर बघितलं आणि म्हणाला, दिसतंय हां, तुझे किती हाल चाललेत ते दिसतंय चांगलंच. आणि स्वीटी म्हणाली, मामा तुम्ही पण त्याच्यावरच विश्वास ठेवताय का, तुम्हाला माहीत आहे ना तो किती बंडलबाज आहे. आणि तन्वी म्हणाली, बस करा आता,
आणि जा दोघेही टेरेसवर जा, मी टेरेसचा दरवाजाच लावून घेते, तुम्ही रात्रभर तिथेच बसा. काही गरज नाही प्रिन्स आणि प्रिन्सेसची काळजी करण्याची, त्याचे दादा दादी आहेत त्यांच्यासाठी. तसंही इतक्या लवकर तुम्हाला चान्स घ्यायला लावला ते आमच्यासाठीच ना, तुम्ही तर अजून त्यांच्यापेक्षाही लहान आहात. तसेही दोघेही खजील झाले आणि कान पकडूनच म्हणाले, सॉरी, पुन्हा नाही असं करणार. आम्हाला वाटलं की प्रिन्सेस उठायची नाही. आणि आर्यन म्हणाला, मॉम प्लीज एवढा वेळ माफ कर ना. आणि अर्जुन म्हणाला, त्यानं काय होणार आहे, मी तर म्हणतो आता तुम्हा दोघांची रूमच बदलावी आणि घ्या तुमची मुलं सांभाळा. तुमच्या नादात माझ्या रोमॅन्सची वाट लागते आणि तुम्हाला एक एक मूल सांभाळणं होत नाही का? आज तुम्ही खूप केअरलेस वागलेले आहात, याची शिक्षा तर झालीच पाहिजे. पुन्हा आर्यन स्वीटी घाबरले. आर्यन म्हणाला, ओके डॅड, तुम्ही हवी ती शिक्षा द्या पण चिडू नका. आणि तन्वी म्हणाली, ठीक आहे, देते तुम्हाला शिक्षा. अर्जुन, काय शिक्षा द्यायची रे? आणि अर्जुन सर म्हणाले, ओके, तर आता तुम्ही दोघांनी आता जो वरती रोमॅन्टिक डान्स केला ना बारिशवाला, तो इथे करून दाखवायचा. तसेच स्वीटी आणि आर्यन दोघेही चक्रावले आणि तन्वी अर्जुन मोठ्यानं हसायला लागले. आणि मग त्या दोघांना कळलं की हे दोघं आपली फिरकी घेत आहेत. आणि आर्यन रिलॅक्स होत म्हणाला, डॅड आपने तो मरवाही दिया था. आणि म्हटलं, आता मी फिनिश झालो. आणि अर्जुनने त्याला जवळ घेतला, खांद्यावर हात टाकला आणि म्हणाला, चिडलो होतो बट इट्स ओके, मुझे भी मेरे जवानी के दिन याद आ गए. तर तनु मी काय म्हणतो, आता टेरेस रिकामा असेल ना गं? आणि या दोघांनाही ते बसू दे प्रिन्स आणि प्रिन्सेस सोबत. चल येतेस का? तशी तन्वी खूप हसली आणि म्हणाली, दादाजी आता सर्दी लागेल, ती लवकर बरी नाही व्हायची, वेडा कुठला. आणि तुम्ही दोघे इथे काय बोलत बसलात, जा पटकन कोरडे व्हा. आणि स्वीटी म्हणाली, सॉरी अत्तू. तन्वीनं तिच्या गालाला हात लावला आणि म्हणाली, असू दे गं, दिवस आहेत तोपर्यंत एन्जॉय करून घ्या. आणि स्वीटी म्हणाली, आत्तू प्रिन्सेसला घेऊन जाऊ का? तन्वी म्हणाली, आधी कोरडे व्हा, चेंज करा आणि मग या, इथे बेडवर सुद्धा एकाच बेबीची जागा आहे. आणि मग दोघेही वरती निघाले आणि अर्जुन पुन्हा आर्यनची टांग खेचत म्हणाला, टायगर लवकर म्हणजे 5 मिनिटात बरं का, नाही तर 2 तास लावशील चेंज करायला. असं म्हणून अर्जुन सहेतुकपणे म्हणाला आणि हसला. तसा आर्यन खूप हसला, पळत पळतच आला अर्जुनला गुदगुल्या करायला. तसा अर्जुन तन्वीच्या पाठीमागे लपला आणि आर्यन त्याला पकडत होता. अर्जुन पळत होता आणि बाप लेकाची तिथंच मस्ती सुरू झाली. आणि तन्वी मध्ये म्हणायची, अरे सोडा बाबा, मला नका पकडू, तुमच्यामध्ये मला नका घेऊ. पण आता तिला दोघंही सोडत नव्हते. शेवटी दोघांनी तिला मध्येच मिठीत पकडली, तशीच उचलली, पुन्हा बेडवर नेऊन ठेवली. आणि इकडून अर्जुनने आणि तिकडून आर्यनने तिच्या गालाची एक एक पप्पी घेतली. आणि आर्यन म्हणाला, आय लव्ह यू मॉम अँड डॅड, आय लव्ह यू सो मच. म्हणून अर्जुनच्या गालावर तर अक्षरशः ओठ रुतवले आणि हसत हसत जिने चढून वर गेला. आणि अर्जुन म्हणाला, पागल आहे एकदम. आणि तन्वी म्हणाली, तुझ्यासारखाच. आणि अर्जुनने आता तन्वीला मिठीतच पकडली आणि म्हणाला, मी का पागल? पागलपंथी तर आता दाखवणार आहे तुला माझी, चल ना टेरेसवर. आणि तन्वी त्याच्याकडे मोठे डोळं करून म्हणाली, आर यू सिरियस? बास आता, ते दोघं काय म्हणतील? अर्जुन म्हणाला, तनू त्यांनी कधी आपल्या मध्ये केलं आहे का आणि आपण त्यांच्या रोमॅन्समध्ये टांग अडवली आहे का? जस्ट चिल यार, प्रत्येकाचा ज्या त्या वयातला रोमॅन्स असतो. आणि तुला सांगू तनू, आणखीन काही वर्षानंतर आपण दोघे एकमेकांच्या फक्त सहवासात असणार आहोत आणि तो सुद्धा एक रोमॅन्स असतो. त्या वयात काहीही करू वाटत नाही, सगळ्या इच्छा पूर्ण झालेल्या असतात, शरीर थकलेलं असतं, हातावर चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या असतात, मनही थकलेलं असतं, तरीसुद्धा आयुष्य संपेपर्यंत एकमेकांसोबत असावं, एक दिलासा असावा लागतो आणि त्यालाही रोमांस म्हणतात जाणे मन. असं म्हणून त्यानं तिच्या कमरेत हात घातले आणि तिला गुदगुल्या करायला सुरुवात केली. आणि अशा प्रकारे अर्जुन सर तिला टेरेसवर चल म्हणून मनवत होते. आणि तन्वी म्हणाली, अर्जुन मला गोड गोड बोलू नकोस हां. असं म्हणून तिनं ब्लँकेट घेतलं, जेवढी जागा होती त्या जागेत झोपली आणि म्हणाली, मला थंडी वाजते. आणि अर्जुन नको रे आता. आणि अर्जुन सर म्हणाले, धत तेरी की, मला म्हणतेस की अर्जुन तू म्हातारा झाला आणि तुझं काय गं बुड्ढी अम्मा. मग पुन्हा चेंज करून स्वीटी खाली आली आणि प्रिन्सेसला घेऊन गेली. आणि मग काय, प्रिन्सला मध्ये घेतला आणि अर्जुन सरही झोपले. आणि इकडे संग्राम आला मधूला भेटायला. त्याचं बेबी थोडंसं संग्रामवरच गेलं होतं, जास्त गोरं नव्हतं की जास्त काळं पण नव्हतं, सावळं झालं होतं. आणि
संग्राम हसून म्हणाला, मधू बेबी माझ्याकडे आलं ना गं, तुझ्यासारखं फेअर पाहिजे होतं. आणि मधू म्हणाली, अरे असू दे, ते आपल्या हातात थोडीच असतं. आणि बघ तुझ्यापेक्षा तो फेअर आहे आणि त्याची मुलं आता आणखीन फेअर होतील. संग्राम म्हणाला, म्हणजे हा रंग पिढ्यानं पिढ्या धुवत राहील ना, वॉश केल्यासारखा हळूहळू निघून जाईल. तशी मधू हसली आणि तिच्या बेबीने वळवळ केली. तसे दोघेही गप्प झाले आणि संग्राम म्हणाला, मधू आपलं आधीचं बेबी असतं तर आता ते केवढं असतं गं. तसं मधूला तिचं पहिलं बेबी आठवलं आणि त्याच्या आठवणीनं तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि तिला तिच्या सासूचे सगळे शब्द आठवले. ती सासूही आठवली जी अजूनही तुरुंगातच होती. आता अर्जुन सरांच्या मर्जीशिवाय ती बाहेर पडणार नव्हती. आणि मधू म्हणाली, संग्राम तुझ्या मम्मीला आपल्या या बेबीबद्दल अजून माहीत नसेल ना रे. पप्पा जातात ना त्यांना भेटायला, मग त्यांना सांगितलं का. संग्राम थोडा नापसंतीनं म्हणाला, नाही मधू, मी पप्पांना सांगितलं की तिला काहीही सांगू नका, तिला काहीही अधिकार नाही आपल्याबद्दल जाणून घेण्याचा. मधू म्हणाली, बरं केलंस. मला तर आता त्यांची फार भीती वाटते, त्यांच्या शब्दांची, त्यांच्या सावलीची सुद्धा भीती वाटते. आणि बहुतेक त्यांच्याच बोलण्याचा माझ्यावर खूप परिणाम झाला होता आणि मी अडखळले आणि पडले. संग्राम तुला वाईट वाटत नाही ना रे मी त्यांच्यावर केस केली म्हणून. संग्राम म्हणाला, नाही, मला काहीही वाटत नाही. तिच्या खूप चुका झाल्या होत्या आणि जेव्हा पापाचा घडा भरला तेव्हा शिक्षा झाली तिला. मधू एखाद्याला सुधारण्याची संधी द्यावी तरी किती द्यावी. वहिनी वेळेवर सावरली, पण तिलाही तिच्या घरच्यांनी सपोर्ट केला नाही म्हणून ती वेळेत सावरली आणि दादाचा संसार मार्गी लागला. आमच्या मम्मीनं आम्हाला मूल म्हणून वाढवलं, पण आमच्यासाठी जास्त काही केलंच नाही, फक्त स्वतःसाठी जगली. आम्ही जसे मोठे होत होतो तसं आमचं आम्ही करायला लागलो आणि हिला फक्त पार्ट्या, कुठून काही मिळते का आयतं, साड्या यातच हौस वाटायची. खरं तर पप्पाने आमचा खूप सांभाळ केला. तिच्याबद्दल अटॅचमेंट जरा कमीच आहे आम्हाला पहिल्यापासून. आणि तू माझ्या आयुष्यात आल्यापासून तर तिनं खूप चुका केल्या आहेत. स्वतःच्याच मुलाचं सुख न बघवणारी आई कुठे असते का मधू. मग तिनं चुका केल्या आहेत तर तिला शिक्षा मिळालीच पाहिजे. पप्पा सांगतात की ती आता नाव घेते तुझं माझं, आपल्याविषयी विचारते, माझं चुकलं असं म्हणते. संग्रामला मला भेटायला पाठवा असंही म्हणते, पण मी नाही जाणार. मला वाटतं की तिच्या पश्चातापाचे अश्रूसुद्धा खोटे आहेत. आणि तरीही मधू म्हणाली, संग्राम इतर वेळी मी तुला नसते म्हणाले, पण मी आता आई झाले आहे तर मला असं वाटतं की तू तुझ्या आईला माफ करावं. हे बघ, त्यांचं माझ्याविषयी मत काहीही असू दे, पण तुला तरी त्या मुलगा मानतात ना, तू एकदा भेटून ये. आणि संग्राम म्हणाला, वैतागला आणि म्हणाला, मधू तुझं काय करू मी. अगं नाकसुद्धा विष ओकून ओकून झाल्यावर डसायचं सोडून देतो, पण माझ्या आईच्या आतलं विष संपत नाही. त्यामुळे तिला जे भेटणं शिक्षा भेटते ना ती योग्यच आहे असं म्हणून संग्राम बाहेर निघून गेला आणि मधू नाराज झाली. मग आता प्रिन्सेसचा बर्थडे होता. प्रिन्सेस म्हणजे मोठ्या प्रिन्सेसचा, आर्याचा. आणि इंद्रानं मोठी पार्टी अरेंज केली होती, कारण मॅडम आता CEO सुद्धा होत्या ना. आणि पार्टीमध्ये सगळेच आले, बाहेरचे गेस्ट आले, फॅमिली फ्रेंड आले, कंपनी फ्रेंड आले. पिहूसुद्धा आली होती कुहूला घेऊन, ऋषीसुद्धा आला होता. आणि मुलं मोठी झाल्यापासून प्रत्येक फॅमिली फंक्शनमध्ये सगळे जायचे. आता फक्त आली नव्हती ती पिहू आणि मधू. अतुल नेहा आले होते, पण त्यांच्या मुली नाही तर जावयांसोबत आले होते. आणि इथे प्रिन्स, प्रिन्सेस, कुहू, एंजल सगळे एकत्र खेळत होते. आणि खेळताना एंजल प्रिन्सच्या मागं लागायची, म्हणजे आर्याची मुलगी आर्यनच्या मुलाच्या मागं लागायची. आणि आर्यनचा मुलगा म्हणजेच प्रिन्स मात्र कुहूच्या मागे लागायचा आणि तो दुसऱ्या कोणाशी खेळत नव्हता. कुहूसोबत त्याचं चांगलं जमायचं आणि ते बघून छोटी एंजल खूप रागाला जायची आणि रडायची. आर्यासुद्धा प्रिन्सला म्हणायची की प्रिन्स, तू एंजलसोबतसुद्धा खेळ ना बेटा, आपल्या आतूचं ऐकशील ना, अशी ती एंजलसाठी प्रिन्सला गोड गोड बोलून सांगायची. पण कशाचं काय, प्रिन्ससुद्धा फार लहरी माणूस होता, म्हणजेच छोटा मुलगा होता. आता अर्जुन आर्यनचा वंशज म्हणजे कसा असणार, रागटही तसाच,
हट्टी पण तितकाच आणि ॲटिट्यूडसुद्धा खूप जास्त, एकदम हाय लेवलचा. आता रोमॅन्टिक कसा निघतोय ते बघूया पुढे पुढे. पण कुहू म्हणजे कुहू, तो कुहूच्या हाताला पकडायचा आणि एका कोपऱ्यात जायचा. एंजलजवळ थांबत नव्हता. आणि आता हे सगळं बघून परी मात्र हसायची आणि आर्यनला म्हणायची, चिकू तुझ्या माझ्यासारखे आपले बेबीसुद्धा बेस्ट फ्रेंड होणार होत बहुतेक. आणि आर्यनही हसून म्हणाला, डेफिनेटली. आणि हे बघून आर्याला राग यायला लागला. मग आता काय असेल पुढे या सगळ्यांचं भविष्य ते बघूया हळूहळू. थँक्यू सो मच.